शेतकरी मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी बघू शकता आपला मिरची प्लॉट कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे. जवळपास 2 महिन्यांच्या वर या मिरची प्लॉटला झालेला आहे आणि अशामध्येच आपण आतापर्यंत याचा एक तोडा केलेला आहे आणि बघू शकता आता माल कशा प्रकारे शिल्लक आहे. चला मी तुम्हाला आपला मिरची प्लॉट दाखवतो. मित्रांनो बघू शकता या ठिकाणी याचा एक तोडा आपण पूर्ण केला आहे आणि लवकरच आपण यांचा दुसरा तोडा पण पूर्ण करणार आहे. बघू शकता आणि ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी अंकुर 930 व्हरायटी आहे. हिचा कलर हा पोपट्या कलरची मिरची येते. बघू शकता अशा पोपटी कलर आणि अतिशय तिखट म्हणून ओळखल्या जाणारी मिरची आहे. बघू शकता तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ह्या पट्ट्यामधील ह्या जो वेळ आहे या साईडचा पूर्ण हा प्लॉट पिवळा कलरचा झालेला आहे आणि या पट्ट्या बघून बघू शकता तुम्ही हा एकदम हिरवागार आहे. याचं कारण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता या ठिकाणी याच्या बुडाला आपण हे असे छिद्र पाडून खत टाकलेले आहे. बघू शकता दोन्ही झाडाच्या मधात आणि या साईडला आपण वॉटर सोल्युबल फक्त दिलेले आहे. तर याला पण ग्रॅन्युअलमध्ये जी खतं येतात ती खतं टाकली नाही या साईडला, त्यामुळे हा पिवळा पल्ला आहे. आणि या साईडला वॉटर सोल्युबल आणि ग्रॅन्युअलमधले जे खतं येतात आपले जसे की 10-26-26 DAP पोटॅश टाकले आहे, त्यामुळे हा जो या साईडचा भाग आहे हा एकदम हा पिवळा पडलेला आहे आणि हा हिरवागार प्लॉट आहे. बघू शकता एवढा फरक आपल्याला जाणवत आहे. धन्यवाद.